आपण बघत आहे पोलीस न्यूज पॉइंट. पोलीस न्यूज पॉइंटमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. चला बघूया आजच्या ताज्या घडामोडी. कोपर रुग्णालयामध्ये 2 तरुणांचा केवळ बेड मिळाला नाही म्हणून आपला जीव गमावा लागतो. आई वडिलांच्या डोळ्यासमोर लेकराचं तडफडताना पाहावं लागतं. यापेक्षा वेदनादायक काय असू शकतं? एका बाजूला रुग्णालयात बेड नाही, डॉक्टर नाही, अपुऱ्या सुखसुविधा आहेत आणि दुसऱ्या बाजूला महापुरांच्या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी 3.5 कोटी रुपये खर्च. इटालियन मार्बल, अत्याधुनिक सजावट, हा कोणता न्याय? हा स्पष्ट विरोधाभास आहे. जनतेसाठी नो बेड, सत्ताधाऱ्यांसाठी लक्झरी बेडरूम. महानगरपालिका नेमकी कोणासाठी काम करते आहे? गरजू रुग्णालयासाठी की सत्ताधाऱ्यांच्या सुखसुविधांसाठी? आज मुंबईकरांचा खरा प्रश्न आहे. जीव वाचवणं महत्त्वाचं की बंगला सजवणं? आमचा ठाम आरोप आहे की केवळ निष्काळजीपणा नाही तर संवेदनशीलतेची पूर्णपणे हत्या आहे. आमची मागणी स्पष्ट आहे. कोपर रुग्णालयाची घटनेची तात्काळ चौकशी व्हावी. जबाबदार अधिकाऱ्यांकडे कारवाई व्हावी. सर्व महानगरपालिका रुग्णालयामध्ये तातडीने बेड सुविधा वाढवाव्यात. मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त नाही, नाहीतर आम्ही सहन करणार नाही. रस्त्यावर उतरून लढाई लढणार. रोहित पवार हे हिरोच आहेत. तरुणांच्या मनातील ते हिरो आहेत. त्यांना वेगळ्या पद्धतीने स्वतःला हिरोगिरी त्यांना सिद्ध करायची गरज नाही. परंतु आमदार संजय गायकवाड साहेब, आपण काय आहात? आपण टॉवेल बनियान घालून आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये जाऊन मारहाण करतात, कर्मचाऱ्याला मारहाण करतात, विरोधी पक्षाच्या नेत्याचं शीश कापणाऱ्याला 11 लाखाचं बक्षीस जाहीर करतात. आता हे बनावट हिरोगिरी नाही तर काय आहे? एखादा विदूषक ज्या प्रमाणे स्टेटमेंट देतो तशा प्रकारच्या स्टेटमेंट तुम्ही देता, कारण तुम्ही हिरो नाही, तुम्हाला हिरो बनायचं आहे, स्वतःला हिरो प्रोजेक्ट करायचं आहे. जो हिरो असतो तो सौम्य पद्धतीने लोकांचं काम करत असतो. परंतु एखादा हिरो नाही आणि त्याला हिरो बनायची स्वप्न असतात, तो एकमेकांना अशी बोटं दाखवत असतो, काय ना काय उलटसुलट स्टेटमेंट देत असतो. तुमचे जर स्टेटमेंट पाहिलं तर हिरो बनण्यासाठी की हिरो बनण्याची लालसा कोणाच्या मनात आहे हे महाराष्ट्र जनतेला आता पूर्णपणे पटून चुकले.